जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर रीता भागवत या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप दिवसांनी खूप खूप स्वागत. तर एवढे दिवस माझे व्हिडिओ नव्हते येत आणि ब्लॉग पण नव्हते येत, पण कारण छोटं बाळ असल्यामुळं नव्हतं जमत. इथून पुढं रेग्युलर येतील. तर प्लीज थोडा सपोर्ट करा. तर चला, बडबड न करता मी पुढचा टॉपिक तुम्हाला सांगते. तर आजचा टॉपिक आहे, मी आले होते शेतामध्ये. तुम्ही बघू शकता, ही मक्का आमची. हे बघा किती मस्त, एवढी मस्त टकाटक मक्का आहे. पण विषय आता असा झाला आहे ना की मक्काला पाणी पूर्ण कमी पडलं आहे आणि काहीच अंदाज नाही की या मक्काला आता किती पाणी लागेल. तर ज्यांना कोणाला अनुभव असेल ते तुम्ही सांगू शकता. अशा प्रकारे तिचं कणीस आहे. मक्का काय आपली हेर वगैरे नव्हती, तर बोर होता. ही पूर्ण एक पिशी मक्का आहे. आणि त्यानंतर इकडं बाजरी बघा. तर बाजरी मी तुम्हाला दाखवते. तर बाजरी बघतो तुम्ही. तर अशा प्रकारे ही बाजरी पूर्ण लांबपर्यंत, म्हणजे अर्धा किलो साधारण, अर्धा किलो बी होतं. पण त्या बाजरीला आता पाणी मक्काला द्यावा की बाजरीला द्यावा, आता म्हणजे अंदाज काहीच नाही. म्हणजे एवढं शेतीचा अनुभव नसल्यामुळं अंदाजच नाही आहे की कशाला किती पाणी लागणार आहे. जे कोणी अनुभवी असाल तुम्ही मला सांगू शकता. आणि या दोघर पण आपलं बोरवरती 1 एकर गहू निघाला आहे. तर गहू कमीत कमी आपल्याला 22 क्विंटल गहू झालेला आहे बोरवरती. म्हणजे बघा, जिद्द असेल ना तर सगळं काही होऊ शकतं. पण आता असो, मक्का निघाली तर नक्की ब्लॉग टाकल, नाही निघाली तर ती हिरवा चारा देऊन द्यावा लागेल कोणाला तरी. आता राहू द्या तुमचा आशीर्वाद. आणि जे कोणी खरंच अनुभवी असेल तर खरं सांगा, त्या मक्काला किती पाणी लागू शकतं. कारण हे बोरवर आहे सगळं. म्हणजे पूर्ण एवढी 2.5 एकर पूर्ण बागायची आहे, हे पूर्ण बोरवर होतं. त्या बोरच्या मानाने चांगलं बागायत आलं. 1 एकर आपला 1 एकर गहू पण निघून आला आहे आणि बाजरी पण बघा अशा प्रकारे आली. तर मला तरी वाटतं म्हणजे साधारण एका पाण्यामध्ये बाजरी येऊन जाईल. आणि मक्काचं तर नाही माहिती. आता मक्काला आपण लावलं आहे पाणी थोडं. तर मक्का तुम्ही बघू शकता किती मस्त हिरवी, पूर्ण एवढी वाढली ती मक्का. आणि त्याला कणसं पण एवढे मस्त आहे. आता जीव तर गुंतला आहे, पण आता पाणी साथ देईल तेव्हा. चला बाय बाय, भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.